लक्षणा के भेद का कथन. लक्षणेच्या प्रकार सांगतायत. एक शक्तिवृत्ती आणि दुसरी लक्षणावृत्ती. आता त्या लक्षणावृत्तीचे बी काही प्रकार सांगतायत. पुन्हा शक्ति और लक्षणा दो वृत्ती सर्व के मत में है. शक्तिवृत्ती आणि लक्षणावृत्ती अशा प्रकारच्या दोन वृत्ती सर्वांच्याच मतामध्ये आहेत. मग ते न्याय असो, वेदांत असो किंवा कोणतं शास्त्र असो. और महावाक्य के अर्थ निरूपण में भी दो का ही उपयोग है. जेव्हा महावाक्याचा अर्थ निरूपण करायचा असतो ना, महावाक्य समजून सांगायचं असतं, महावाक्याचं ज्ञान होण्याकरिता सुद्धा ह्या दोनच वृत्तींचा उपयोग आहे. कोणती? शक्तिवृत्ती आणि लक्षणावृत्ती. तिनमें शक्ति का निरूपण किया, शक्तीचं निरूपण केलं. और शक्य के साक्षात संबंध और परंपरा संबंध के भेद ते केवल लक्षणा और लक्षित लक्षणा रूप दो भेद लक्षणा के कहे. शक्तिवृत्तीचं निरूपण केल्यानंतर लक्षणावृत्तीचं निरूपण केलं. त्यामध्ये साक्षात संबंध आणि परंपरा संबंध या प्रकाराने एक लक्षणा नुसती, केवळ लक्षणा, आणि दुसरी लक्षित लक्षणा, अशा प्रकारे लक्षणेचे दोन प्रकार सांगितले. आता जहद लक्षणा, अजहद लक्षणा, भागत्याग लक्षणा, इन भेदते फिर तीन प्रकार की लक्षणा कहे है. पुन्हा जशी दोन प्रकारची लक्षणा सांगितली, केवळ लक्षणा आणि लक्षित लक्षणा, त्याच पद्धतीनं पुन्हा तीन प्रकारची लक्षणा सांगणार आहेत. कोणकोणती? जहद लक्षणा, अजहद लक्षणा आणि भागत्याग लक्षणा. जहाँ शक्य की प्रतीति नहीं होवे, केवल शक्य संबंधी की प्रतीति होवे, तहा जहल लक्षणा होवे है. जिथं शक्याची प्रतीति येत नाही, शक्तिवृत्तीनं जे कळतं त्याची प्रतीति येत नाही, नुसती शक्य संबंधीचीच प्रतीति येते, तिथं जहल लक्षणा असते. पहा, अलग लक्षात उदाहरण देतात. जैसे विषम भुंक्ष्व, विष खा, असं वाक्य. मराठीत अर्थ विषम भुंक्ष्व. या स्थान में शक्य जो विष भोजन ताकू त्यागी के शक्य संबंधी भोजन निवृत्ति की प्रतीति होने ते जहल लक्षणा है. शक्याचा पूर्णपणे त्याग असतो ना, आणि शक्य संबंधीचीच फक्त प्रतीति असते. तर पहा, इथं विषम भुंक्ष्व या ठिकाणी विषभोजन जे आहे ते विषभोजनाचा सर्वथा त्याग आहे, आणि भोजन निवृत्तीची प्रतीति आहे. विषम भुंक्ष्व जरी याचा अर्थ काय असला विष खा, तरी विषाचा पूर्णपणे त्याग असून विषभोजनाच्या निवृत्तीची प्रतीति असल्यामुळं इथं कोणती लक्षण आहे? जहल लक्षणा. यद्यपि जहाँ शक्य सर्वथा संबंध, यद्यपि जहाँ शक्य अर्थ का संबंध नहीं संभवे, शक्य अर्थाचा संबंध संभवत नाही, तहा जहल लक्षणा का अंगीकार होवे. तिथं जहल लक्षणेचा अंगीकार असतो. शक्य अर्थाचा संबंध नसतो, तिथं कोणती लक्षणं असते? जहल लक्षणा. जसं की उदाहरणामध्ये गंगायाम ग्रामः, या स्थान में पद के शक्य अर्थन का परस्पर संबंध संभवे नहीं. गंगायाम ग्रामः या ठिकाणी पदांचा जो शक्य आहे, गंगा आणि ग्राम, पदाचा शक्य. गंगायाम या शब्दाचा अर्थ गंगेवर, ग्राम म्हणजे गाव, गंगेवर गाव असा अर्थ झाला. परंतु या अर्थाचा परस्पर संबंध संभवत नाही, अन्वय लागत नाही.
गंगेवर गाव असू शकत नाही. गंगा म्हणजे प्रवाह आणि पाण्याचा प्रवाह, पाण्याच्या प्रवाहाच्या वर गाव असणं शक्य नाही ना. तर अर्थाचा परस्पर संबंध संभवत नसल्यामुळे और विषमभुंक्ष्व विष खा या स्थान में शक्य अर्थ का अन्वय संभव है ना. विष खा या ठिकाणी शक्य अर्थाचा अन्वय शक्य आहे ना. विष खाऊ शकतं ना माणूस. गंगेवर गाव असूच शकत नाही, पण विष खाऊ शकत नाही का? विष खाऊ शकतं. किंवा विष विष खा असं म्हणल्यावर है ना पूर्णतः विश्वास असणारा. घे म्हणतलिया काय ओवी आहे की विषयी हो. असं पूर्णपणे शास्त्रावर श्रद्धा असणारा व्यक्ती शास्त्रानं जर विष खा म्हणलं तर विष खावं, त्याच्यात कल्याण आहे. आणि शास्त्रानं विष खा म्हणला हा जिवंत राहिला, हा जिवंत राहूनही अकल्याण आहे. तसं विषम भुंक्ष्व असा उपदेश असू शकतो, अशी प्रेरणा असू शकते. तेच सांगतात मरण का हेतू भी विष आहे. मरण्याला कारण विष आहे, तो भी भोजन में विष का अन्वय संभव है. मरण्याला कारण जरी विष असलं तरी भोजनामध्ये विषाचा अन्वय संभवू शकतो. विष खाऊ शकतो माणूस, असं नाही. मग तुम्ही कसं म्हणले की जिथं शक्याची प्रतीती होत नाही आणि केवळ शक्य संबंधीचीच प्रतीती होते, तिथं कोणती लक्षण आहे? जहल लक्षण. मग इथं शक्याची प्रतीती होत नाही असं नाही, शक्याची प्रतीती होते तरी पण काय इथं तुम्ही म्हणले हे जहल लक्षणाचं लक्षण आहे, उदाहरण आहे विषमभुंक्ष्व. इथं तर अन्वय संभव आहे ना, विष खाणं शक्य आहे. मग संबंधी निवृत्तीच का घ्यायची? शक्य संबंधी भोजन निवृत्तीच का घ्यायची? शक्याचा अन्वय शक्य असताना. अशी आहे शंका. मग त्या शंकेचं उत्तर देतात तथापि अन्वयानुपत्ती लक्षणा में बीज नहीं. अन्वयानुपत्ती हे लक्षणेचं बीज नाही, लक्षणेमध्ये हे बीज नाही. किंतु तात्पर्य अनुपत्ती लक्षणा में बीज है. तर तात्पर्य अनुपपत्ती हे लक्षणेचं बीज आहे. सांगतात समजून कसं. यह ग्रंथन में लिखा आहे, असं ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. ताका यह भाव आहे, त्याचा हा भाव. काय भाव आहे? अन्वय कहिये शक्य अर्थ का संबंध. अन्वय म्हणजे संबंध. कोणाचा संबंध? शक्य अर्थाचा संबंध, त्याला म्हणायचा अन्वय. ताकी अनुपत्ती कहे असंभव. अनुपपत्ती म्हणजे असंभव, म्हणजे संबंधाचा असंभव. ज्या होवे ता लक्षणा होवे हे, तिथं लक्षणा होत असते. जिथं अन्वय अनुपत्ती असते अर्थात संबंधाचा असंभव असतो, तिथं काय कोणती तिथं लक्षणा करावी लागते. यह नियम नाही है लक्षणा करावी लागते असा काही नियम नाही. जो यह नियम होवे, जर असा नियम असता तो यष्टी प्रवेशय या वाक्य में यष्टी पद की यष्टी धर्मे लक्षणा नहीं होवेगी, है ना. यष्टी प्रवेशय या वाक्यामध्ये यष्टी पदाची यष्टी धरामध्ये लक्षणा शक्य नाही, आहे की नाही. यष्टी प्रवेशय कळालं का? यष्टी प्रवेशय काठी. हा प्रवेशय, प्रवेशय म्हणजे काठीला प्रवेश द्या, काठीला येऊ द्या, की नाही. आता एसटी आली म्हणून एसटीच उदाहरण घेऊ की. आता एखादा म्हातारा आहे आणि एसटीला झाली गर्दी, आणि मग ते गर्दी गोंधळाच्या मध्ये म्हाताऱ्या माणसाला कोण येऊ देतं?
मग आतमध्ये बसलेला जो काय असतो कंडक्टर कंडक्टर म्हणतो, अरे त्या काठीला वडा रे, काठीला येऊ द्या, काठीला येऊ द्या. तर काठीला येऊ द्या म्हणजे आता ती काठी चालते का? आणि काठीला कशा पद्धतीने येऊ द्यायचं? काठीला येऊ द्या म्हणजे याचा अर्थ काय? काठी वाल्याला येऊ द्या, आहे का नाही? एस टी प्रवेशय म्हणजेच काय? एस टी धराला येऊ द्या. या वाक्य में एस टी पद के एस टी धर में लक्षणा नहीं होगी. जर नुसती अन्वयानुपपत्ती जर मांडली तर एस टी प्रवेशय या वाक्यामध्ये एस टी पदाची एस टी धरामध्ये लक्षणा होऊ शकत नाही. काय ते? एस टी पद के शक्य का प्रवेश में अन्वय संभव है. एस टी पदाच्या शक्याचा, एस टी पदाचं शक्य कोण? एस टी पदाचं शक्य एस टी काठी, आणि काठीचा प्रवेश शक्य आहे की नाही? आहे ना. तरी पण त्या काठीच्या काठी प्रवेश करणं शक्य असताना सुद्धा, अन्वय लागत असताना सुद्धा काय म्हणायचं का? अर्थ काय घेतो आपण? काठीवाल्याचा प्रवेश, आहे की नाही? तो एस टी पद के शक्य का अन्वय प्रवेश में अन्वय संभव है. एस टी पदाच्या शक्याचा प्रवेशामध्ये अन्वय शक्य आहे. प्रवेश संभव है. या ते तात्पर्य अनुपपत्ती लक्षणा में बीज आहे. म्हणून तात्पर्याची अनुपपत्ती, तात्पर्याचा असंभव असेल तर तिथं लक्षणा करावी लागते. हे लक्षणेचं बीज आहे. अन्वय अनुपपत्ती नाही. अन्वय अनुपपत्ती नाही. अन्वय जरी लागत असला तरी त्याच्यात तात्पर्य नसेल तर लक्षणा नाही. अन्वय लागत नाही हे लक्षणेचं बीज नाहीच. लक्षणेचं बीज काय? तात्पर्य न लागणे. तात्पर्य लागत नसलं तर काय करावं लागते? लक्षणा. कळालं? अन्वय अनुपपत्ती नहीं. तात्पर्य कहिए वाक्य कर्ता की इच्छा, ताकि अनुपपत्ती कहिए शक्य अर्थ में असंभव. वाक्यकर्त्याची जे बोलतोय ना त्याची इच्छा, ए काठी घ्या मधी, काठी घ्या. ते कंडक्टर काय म्हणला, ती काठी वडा मधी. तर इथं वाक्यकर्त्याची इच्छा नसती काठी आतमध्ये वाढायची असं नाही, काठीवाला वाढायचा. तर वाक्यकर्ता की इच्छा ताकि अनुपपत्ती काही, अनुपपत्ती म्हणजे शक्य अर्थ में असंभव, शक्य अर्थामध्ये असंभव. तर त्या वाक्यकर्त्याचा शक्य अर्थ म्हणजे काठीवडा हा या अर्थामध्ये काय असंभव आहे. मग कशामध्ये हे काठीवाल्याला वडण्यामध्ये, एस टी धराला. तर हेच म्हणजेच तात्पर्य अनुपपत्ती हेच काय लक्षणा मान्य का बीज कये हेतू आहे. तात्पर्य अनुपपत्ती हेच लक्षणा मान्यामध्ये बीज आहे. बीज कये हेतू, हेतू म्हणजे कारण. बीज म्हणजे हेतू, हेतू म्हणजे कारण. एस टी प्रवेशय, एस टीला प्रवेश द्या या वाक्य में तात्पर्य अनुपपत्ती है. या वाक्यामध्ये काय तात्पर्य अनुपपत्ती आहे. काय ते एस टी का प्रवेश जो शक्य अर्थ ताकि तामे वक्ता का तात्पर्य भोजन के समय संभवे नहीं. या ते एस टी पद की एस टी धर पुरुष में लक्षणा है. आता इथं आपण एस टीमध्ये बसवण्याचं उदाहरण घेतलं. त्यांच्या डोक्यात दुसरंच होतं. काय होतं? आणि लोक जेवायला बसले, कमी जागा होती. त्या मंगल कार्याचा जो हॉल होता तो लहान होता आणि लोक भरपूर. मग ते 100-150 लोकांना एकदाच प्रवेश देऊन एकदा जेवण करण्याची व्यवस्था होती. मग लोक कार्यक्रमाला होते 1000.
मग 100-150 लोक पूर्ण झाल्यानंतर मग ते बंद करावं लागतो गेट, नाहीतर मग जागा भेटणार नाही सर्वांना. मग 150 लोकांना प्रवेश दिला आणि मग हा म्हातारा गेटवरच होता. मग गेटवर 1-2 माणसं ठेवलेले असतात. जागा जर बुक पूर्ण झाली की त्याला मध्ये येऊ देत नाहीत. तर मग ते जे मेन जो आहे, जो पंगत घालणारा किंवा कार्यक्रमाचा जो मुख्य मालक, तो म्हणला ओ त्या काठीला मध्ये घ्या, नाही की नाही. आता जे लोक जेवण करायला लागलेत, तर मग तिथं जेवण करण्यामध्ये काठीचं काय काम आहे. हा, कुठं साप वगैरे निघाला असेल किंवा भांडण तंडण चालू असेल तर काठी आणा ही वेगळी गोष्ट आहे. जेवणाच्या टायमाला काठीची काय आवश्यकता. तर काठी आतमध्ये घ्या याचा अर्थ काठीवाला आतमध्ये घ्या. एखादं कुठंतरी बसित आहे कोपऱ्याला, पण मेन माणूस आहे ना हा काठीवाला, म्हणून काठी घ्या म्हणे मध्ये. किंवा म्हातारा माणूस आहे, भूक लवकर लागती, जेवलं म्हणजे झोपत आहे, करकर करीत नाही, म्हणून मी चला एसटी प्रवेश है या वाक्य में तात्पर्य अनुपत्ति है. उड़ गेलो ते एसटी जो वक्ता करता है. भोजन के समय संभव या ते एसटी पद की एसटी दर पुरुष में लक्षणा आहे. एसटी पदाची कशामध्ये लक्षणा, एसटी दरामध्ये. तैसे मरण हेतु विषभोजन में पिता का तात्पर्य संभवे नाही. मरणाला कारण असणारं विषाचं भोजन, तर हे पित्याचं तात्पर्य असू शकत नाही. पुत्र मरावा असे कोणत्या पित्याला वाटतं. उलट पुत्र व्हावा याच्याकरता अनेक यज्ञ याग अनुष्ठान, बुवा बापू आम्हा आणि काय काय तीर्थक्षेत्र, आमका देव तमका देव, गुजरातची माय तिकडं, कोणता तरी बालाजी तिकडं, राजस्थान, हे सगळं करून येतात लोक. तैसे मरण हेतु भोजन में पिता का तात्पर्य संभव नाही. मरणाला कारण असणाऱ्या भोजनामध्ये पित्याचं तात्पर्य नसतं. या ते भोजन निवृत्ती में जहल लक्षणा आहे. भोजन निवृत्तीमध्ये जहल लक्षण आहे. गंगायाम ग्राम या स्थान में तात्पर्य अनुपत्ति संभवे है. गंगायाम ग्राम इथं तात्पर्य अनुपत्ति शक्य आहे. याते जहाँ तात्पर्य अनुपत्ति होवे तहा लक्षणा मानीय है, यह नियम है. इथं सुद्धा तात्पर्य अनुपत्ति शक्य आहे ना. गंगायाम ग्राम तात्पर्य काय, तीरामध्ये. तर तात्पर्य लागत नसल्यामुळं, तात्पर्याची अनुपत्ती असल्यामुळं इथं लक्षणा केली. कशात कुठं गंगायाम ग्राम या वाक्याची लक्षणा कुठं केली, तीराच्या ठिकाणी. यह नियम है. गंगायाम ग्राम या स्थान में गंगा पद का शक्य जो देव नदी प्रवाह ताकू त्याग के शक्य संबंधी तीर की प्रतीती होवे है, या ते जहल लक्षण आहे. गंगायाम ग्राम या ठिकाणी गंगा पदाचा शक्य कोण, प्रवाह, देव नदीचा प्रवाह. गंगा कशी आहे, देव नदी आहे. देव नदी आहे म्हणजे देवलोकातून आलेली नदी आहे. देव नदी म्हणजे देवस्वरूप नदी आहे ना. देवस्वरूप म्हणजे देव अभिन्न, अर्थात देवच आहे. गंगा म्हणजे काय, साक्षात मूर्तिमंत देव आहे. तर देवनदीचा प्रवाह म्हणजे गंगा, त्याच्यावर त्यागिके त्या प्रवाहाचा शक्याचा त्याग करून शक्य संबंधी तीराची प्रतीती होय. शक्य संबंधी तीराची प्रतीती होते. यामुळं इथं जहल लक्षण आहे. अर्थात तात्पर्य अनुपत्ती सगळीकडेच लागते. अन्वय अनुपत्ती लागणं कुठं कुठं शक्य नाही. जसं विषम भुंक्ष्व, त्याच्यानंतर यष्टी प्रवेश या ठिकाणी काय अन्वय अनुपत्ती, अन्वय अनुपत्ती हे लक्षणाचे बीज नाही या ठिकाणी आहे ना. कारण अन्वय लागतो ना. अन्वय जिथं लागत नाही तिथंच लक्षणा करावी असं जर म्हणणं असेल तर यष्टी प्रवेश विषम भुंक्ष्व या ठिकाणी अन्वय लागतो. तरी पण काय केलेली आहे, लक्षणा केलेली आहे. म्हणून अन्वय अनुपत्ती, अन्वयाचा असंभव हेच लक्षणेचं बीज आहे.
हेच लक्षणेचं कारण आहे असं म्हणणं बरोबर नाही. उलट तात्पर्य अनुपत्ती हे लक्षणेचं बीज आहे आणि तात्पर्य अनुपत्ती जे लक्षणेचं बीज आहे हे सगळीकडे लागतं. तात्पर्य नाही लागला की माणूस काय करतो, लक्षणा करतं. समजलं ना? काही अवघड नाही, विषय सोपा होता. हो. चलो आगे. जहाँ सामान्य रीति से सामान्य तीर बोध में वक्ता का तात्पर्य नहीं, किंतु गंगा तीर के बोध में वक्ता का तात्पर्य है, तहाँ गंगा पद की गंगा तीर में अजल लक्षणा है और अजल लक्षणा के असाधारण उदाहरण तो काकेभ्यो दधिरक्षताम इत्यादि है. जहाँ सामान्य तीर बोध में वक्ता का तात्पर्य नाही. नुसतं सामान्य तीरामध्ये वक्त्याचं तात्पर्य नाही, सामान्य तीराचा बोध व्हावा असं वक्त्याचं तात्पर्य नाही, किंतु गंगा तीर के बोध में वक्ता का तात्पर्य, गंगा तीराचा बोध व्हावा असं वक्त्याचं तात्पर्य आहे. तिथं गंगा पदाची गंगा तीरामध्ये अजहल लक्षणा है और अजल लक्षणा के असाधारण उदाहरण तो हे सुद्धा जे गंगा तीर जे घेतलं की नाही, इथं सुद्धा जसे जहल लक्षणेचं हे उदाहरण आहे तसं अजहल लक्षणेचं सुद्धा उदाहरण होऊ शकतं. गंगायाम ग्राम नाही, नुसती गंगा पदाची गंगा म्हणल्याबरोबर नुसतं गंगेमध्ये नाही तर गंगेचा जो तीर आहे त्याच्यामध्ये सुद्धा, जसं की गंगेवर जा तर गंगेवर जा असं म्हणल्यानंतर गंगायाम ग्रामहन गंगेवर जा तर गंगा पदाचं शक्य कोण, गंगा. आता गंगेवर जा म्हणजे गंगेच्या वर पाण्यावर जा असं नसतं, गंगा पण असली पाहिजे तर तिथं गंगेवर, जसं गंगेवर जा म्हणल्यावर गंगा वर जात नाही आणि तीरापाशी जातो माणूस, गंगेच्या तीरावर जातो. आणि गंगेच्या तीरावर जातो तर तीर कधी आहे, गंगेचा तीर कधी, गंगा असेल तर गंगेचा तीर ना, है ना. तर याचा अर्थ गंगे सहित तीराचं ग्रहण झालेलं आहे. म्हणून हे काय अजहल लक्षणा सुद्धा आहे. शक्य सहित संबंधीचा अर्थ जिथं प्रतीत होतो, शक्य कोण, गंगा, संबंधी कोण, तीर. शक्य सहित संबंधीचा अर्थ जिथं प्रतीत होतो तिथं कोणती लक्षणं असते, अजल लक्षणा. आणि जिथं नुसत्या शक्य संबंधीचा अर्थ प्रतीत होतो तिथं कोणती लक्षणं असते, जहल लक्षणा. तर हे उदाहरण आहे. पण दुसरं एक उदाहरण दिलं, असाधारण उदाहरण. असाधारण उदाहरण म्हणजे पक्क ते तिथंच लागणार, दुसरीकडे जाणार नाही असं असाधारण उदाहरण कोणतं आहे, काकेभ्यो दधिरक्षताम, कावळ्यांपासून दयाचं रक्षण कर. आता कावळ्यापासून दयाचं रक्षण कर, हे कशाचं उदाहरण झालं, अजल लक्षणेचं. तर कावळ्यापासून दयाचं रक्षण कर याचा अर्थ फक्त कावळ्यापासून दयाचं रक्षण कर आणि दुसरं कुत्रं किंवा मांजर वगैरे आली तर त्यांच्यापासून रक्षण करायचं नाही असं नाही सांगितलं. चलत चल ए कावळे गिवळे हांजाय रे दयापाशी, तर कावळे हांजाय म्हणजे कुत्रे बी हाणत आहे, त्याच्यानंतर मांजरं पण, त्याच्यानंतर कोणी लहान लेकरूपी वगैरे असेल ते लगेच त्याच्यात हात बुडवेल, काय करेल हे ना. सर्वांपासूनच रक्षण कर, तसं ते लक्षण सांगतात. सहित शक्य संबंधी की जहाँ प्रतीती होवे तहा अजल लक्षणा होवे. लक्षणेचं अजल लक्षणेचं लक्षण सहित शक्य संबंधी की
आता काय करायचं, शक्य संबंधी सहित की असं करायचं. शक्य सहित संबंधी की काय? शक्य सहित संबंधी की असं. शक्य सहित संबंधी की जहा प्रतीती होवे, शक्य सहित संबंधीची जिथं प्रतीती होते तहा अजल लक्षणा होते, तिथं अजल लक्षणा होते. जसं की भोजन वाचते दधी रक्षा में वक्ता का तात्पर्य आहे. दयाचं रक्षण कर, कशा करता, भोजना करता. वक्त्याचं तात्पर्य सो बिडाला अधिक नसे दधी रक्षण विना संभवे नाही. आता भोजना करता, जेवण्याकरता दही पाहिजे आणि त्याचं रक्षण बिडाला आधी म्हणजे मांजर वगैरे याच्यापासून काय त्याचं रक्षण शिवाय शक्य नाही. मांजरानं दही ठुलं तर जेवणाला काय मिळेल, ठेव आधीच पिऊन टाकलं मांजरानं तर काय राहणार आहे. या ते काकपद की दधी उपघातकमे अजल लक्षण आहे ना. काकेभ्यो दधी रक्षता म्हणजे कावळा हे काय, कावळ्या पदाची दधी उपघातक म्हणजे दह्याचा नाश करणारे जितके काय आहेत त्यांच्यामध्ये अजहल लक्षणा आहे. शक्यासहित संबंधीचं ग्रहण. शक्य कोण आहे, काक. मग काकासहित दुसरे बी प्राणी घ्यायचे, त्याच्यापासून सगळ्यापासूनच काय करायचं, दयाचं रक्षण करायचं. इस रीति से छत्रिणो यांती या स्थान में छत्री पद की छत्री संयुक्त एक सार्थ में अजल लक्षणा है. छत्रिणो यांती, छत्रिण म्हणजे छत्रीवाले, अनेक छत्रीवाले येत आहेत म्हणा किंवा जात आहेत म्हणा, दोन्ही बी अर्थ होऊ शकतात. किंवा येत आहेत, अनेक पाऊस येतोय आणि अनेक छत्रीवाले रस्त्यानं छत्र्या काढून निघाली. मग छत्र्या काढून निघाल्यानंतर आता त्याच्यामध्ये सगळे पाहायचे तर सगळ्याकडे छत्र्या नव्हत्या. मग काहीच लोकांकडे छत्र्या होत्या, पण जादा लोकांकडे छत्र्या असल्यामुळं काय वाक्य वापरण्यात आलं, छत्रीण यांती, छत्रीवाले येत आहेत. तर बऱ्याच लोकांकडे छत्र्या नसताना सुद्धा त्यांचं सुद्धा कशामध्ये ग्रहण झालं, छत्रीवाल्यामध्येच ग्रहण झालं. इथं सुद्धा कोणती लक्षण आहे, अजहल लक्षणा. न्यायमत में नीलादि पदन की गुण मात्र में शक्ती है. न्यायमतामध्ये नीलादि पदाची गुणमात्रामध्ये शक्ती आहे. नीलो घट इत्यादि वाक्य में नील रूप वाले के बोधक नीलादिक पद लक्षणाते है. नीलो घट इत्यादी जे वाक्य आहेत त्यामध्ये नील रूप वाल्याचं बोधक नीलादी पद हे लक्षणेनं घेतलेलं आहे. ता शक्यसहित संबंधी की प्रतीती होवे है. इथं शक्यासहित संबंधीची प्रतीती आहे. नीलोघट न्यायशास्त्राच्या मतानुसार येथे अजल लक्षण आहे. इथं नीलोघट या ठिकाणी सुद्धा अजल लक्षण आहे. और कोशकार के मत में नीलादि पद लक्षण आते हैं. मत में नीलादिक पद लक्षण आते हैं. कोशकाराच्या मतानुसार नीलादिक पद हे लक्षणेने घेतलेले आहेत. ता शक्यसहित संबंधी की प्रतीती होवे है. याते अजहल लक्षण आहे. शक्यसहित संबंधीची प्रतीती होत असल्यामुळे इथं सुद्धा अजहल लक्षण आहे. और कोशकार के मत में नीलादि पदन की गुण और गुणी में शक्ती है, लक्षणा नाही. कोशकाराच्या मतामध्ये गुण आणि गुणीमध्ये दोघांमध्ये शक्ती असल्यामुळे इथं लक्षणा नाही. आणि वेदांत परिभाषा ग्रंथन में नीलादि पदन की गुणी में अजहल लक्षणा कही है, सो न्याय का मत है. वेदांत परिभाषामध्ये नीलादिक पदांचं जे गुणी आहे ना, एक गुण असतो दुसरा गुणी असतो. गुण ज्याच्या ठिकाणी तो गुणी, त्या गुणीमध्ये अजल लक्षणा सांगितलेली आहे. पण ते वेदांत परिभाषा जरी आपले वेदांताचं मत असलं तरी ते न्यायाच्या मतानुसार त्याने सांगितलेलं आहे. चला.